हा व्हिडिओ यूट्यूबचा अल्गोरिदम तुला दाखवतोय असं तुला वाटत असेल तर हे डोक्यातनं काढून टाक. कारण आज तू ज्या संकटात अडकलायस ना, त्या संकटाचं उत्तर बाळूमामांच्यावर विश्वास ठेवल्यानंतर कसा मिळतो ही पूर्ण स्टोरी ऐकल्यानंतर स्वतःच आश्चर्यचकित होशील. एका छोट्याशा गावात रामू नावाचा एक प्रामाणिक माणूस राहत होता. तो खूप मेहनत करायचा, पण काही महिन्यांपासून त्याच्या घरात अडचणींचा जणू डोंगरच उभा राहिला होता. काम बंद पडत आलं होतं, पैशांची तंगी आली होती, घरात चिंता वाढली होती आणि त्याचप्रमाणे औषध उपचारासाठी दवाखाना तर मागे हात धुवून लागला होता. एके दिवशी रामू देवळात जाऊन शांत बसला होता. डोळ्यात पाणी घेऊन तो म्हणाला, हे बाळूमामा, मी इतका मेहनत करतोय तरी माझ्याच मागे हे सगळं का लागलंय? माझ्यासाठी एकही दरवाजा उघडत नाही का? बाळूमामा, मी तुमची एवढी प्रार्थना करतो, मी तेवढं तुम्हाला मानतो, मी तुमचा एवढा चांगला भक्त आहे. आणि खरं तर रामू खरंच बाळूमामांचा खूप मोठा भक्त होता. त्यामुळे तो बाळूमामांसमोर अक्षरशः गयावया करायला लागला की मामा माझ्याबरोबरच का असं. आणि खरंच त्याच्या घरामध्ये भरपूर प्रॉब्लेम्स चालू देखील होते. त्या रात्री त्याला एक स्वप्न पडलं. स्वप्नात एका मोठ्या मार्गावर म्हणजे रस्त्यावर तो चालत होता. त्या रस्त्यावर अनेक दरवाजे होते. त्याला सगळीकडे बाळूमामा दिसत होते. पण तो एक दरवाजा उघडायचा प्रयत्न करत होता, पण तो बंदच होता. तो दुसरा दरवाजा उघडायचा प्रयत्न करत होता, तोही बंदच होता. रामू निराश झाला. तेवढ्यात त्याला अक्षरशः बाळूमामांची प्रचिती झाली. त्याला बाळूमामा स्वतः दिसले. बाळूमामा स्वतः त्याला मागून मोठ्या आवाजामध्ये सांगू लागले. शांत आवाज अचानकपणे रामूच्या कानावर पडला. तू ज्या दरवाजासमोर जोर लावतोयस ना, किंवा जो दरवाजा तू उघडायचा प्रयत्न करतोयस, तो तुझ्यासाठी बनलेलाच नाहीये. मागे वळून बघ. रामूने आश्चर्यचकित होऊन मागे वळून बघितलं. एक मोठा दरवाजा, अगदी सुंदर सोन्याने सजलेला दरवाजा स्वतःहून हळूहळू उघडायला लागला. रामू झोपेतून अचानकपणे उठला. सकाळी उठल्यानंतर रामूच्या मनात एक वेगळी शांतता होती. त्याने ठरवलं की मी माझे प्रयत्न थांबवणार नाही. मी चुकीच्या दरवाजा उघडायचा प्रयत्न करतोय, त्यामुळे मी आजपासून ते चुकीचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न बंद करेन. आणि माझं जे काम आहे, माझं जे नित्य नियमाचं काम आहे, तेच काम मी प्रयत्न कंटिन्यू चालूच ठेवेल. या स्टोरीमधून तुझ्या आयुष्यातला प्रश्न कसा सोडेल असा तुला विचार पडला असेल. खरं तर बाळूमामा हेच सांगतात की जिथं तुमचं काही नाही आहे ना, तिथं तुम्ही प्रयत्न का करताय? तुला आज तुझ्या आयुष्यात देखील भरपूर प्रॉब्लेम आले असतील, पण कधी विचार केलायस का की तुझे प्रयत्न का फळ देत नाहीत? कारण ते प्रयत्न चुकीच्या ठिकाणी सुरू आहेत. कधीतरी शांतपणे मनाला विचार की तू जिथे प्रयत्न करतोयस ना, तिथे प्रयत्न करायची गरज आहे का? ती एक मार्ग सोडून दुसरे पण बरेच मार्ग आहेत ज्याच्यामध्ये तू आपलं लक आजमावू शकतोस. आणि तसंही तू आतापर्यंत जे काम करत आलायस त्यातही तू पारंगत आहेतच की. कधी कधी मार्ग निवडल्यानंतर देखील आपला मार्ग चुकलाय हे कळणं देखील खूप मोठी गोष्ट असते. जर तुला वाटतंय की तुझा मार्ग चुकलाय तर बिनधास्तपणे निर्णय घ्यायला शिक. अजिबात डगमगू नको, अजिबात दुसरा विचार करू नको. कारण बाळूमामा नेहमी सांगतात की चुकीचा निर्णय हा योग्य करण्यासाठी प्रयत्न करत राहा, पण तरी देखील चुकीचा निर्णय हा चुकीचाच होत असेल तर तो मार्गच सोडा. शांत मनाने विचार कर, काय डिसिजन घ्यायचा आहे तुला. कारण या स्टोरीमध्ये जो रामू होता, त्या रामूला जी प्रचिती झाली, ती प्रचिती तुला या व्हिडिओमधून होती असं विचार कर. जसं रामू अनेक दरवाजे उघडायचा प्रयत्न करत होता, पण ती दरवाजा उघडतच नव्हती, पण अचानकपणे त्याच्यासाठी एक सोन्याचा दरवाजा उघडला. तसंच तू या गोष्टीतला हाच रामू आहेस. तू अनेक प्रयत्न करतोयस, अनेक वेगवेगळे प्रयत्न करतोयस, पण खरं तर ते प्रयत्न तुझे वायात चाललेत, कारण तिथं ते प्रयत्न उपयोगीच नाही पडत आहेत. त्यामुळे योग्य ठिकाणी योग्य प्रयत्न, योग्य निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे शांत मनाने ह्या गोष्टीचा विचार कर आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नको.
तुमच्यापैकी देखील मंडळी जर कुणाकडे काही प्रॉब्लेम असतील, काही त्रास असेल किंवा बाळूमामांचे काही अनुभव असतील तर नक्की मला कळवायला विसरू नका. कमेंट सेक्शनमध्ये तुमची स्टोरी सांगायला विसरू नका. ती मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या नावासहित घेण्याचा प्रयत्न करेन. जय बाळूमामा.